Hello. Today we are going to start a new topic, that is negative sentences. Still today we are talking about the affirmative sentences means positive sentences means होकारार्थी वाक्य. आज आपण नकारार्थी वाक्य कसं बनवायचं ते पाहणार आहोत. नकारार्थी वाक्य करणं आपण बरेच वेळा होकार आणि नकार दोन्ही याच्यामधून बोलत असतो. मग आपल्याला नकारार्थी वाक्य कशी बनवायची हे शिकायचं आहे. मग याच्यामध्ये पहा, होकारार्थी वाक्य बनवताना आपण am, is आणि are ही क्रियापदं वापरलेली आहेत होकारार्थी बनवताना. ओके, ती तशाच पद्धतीने आपण काय करणार आहोत पहा. फॉर एक्झाम्पल्स, आय ॲम ॲन आर्टिस्ट, मी कलाकार आहे. ओके, दॅट इज अ डॉग, तो कुत्रा आहे. दोज आर शिप, त्या मेंढ्या आहेत. शिपचं अनेक वचन काय होतं? शिप्स नाही, शिप. ओके, आता नकारार्थी जेव्हा वाक्य बनवतो आपण, होकारार्थीमध्ये फक्त कुठला शब्द ॲड करायचा आहे आपल्याला? नॉट. नकारार्थी वाक्य बनवताना नॉट या शब्दाचा वापर होतो. हा शब्द कधी वापरायचा आहे? ॲम, इज आणि आर या क्रियापदानंतर आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये कुठला शब्द वापरायचा आहे? नॉट. म्हणजेच पहा, आय ॲम नॉट ॲन आर्टिस्ट, मी आर्टिस्ट नाही. दॅट इज नॉट अ डॉग, तो कुत्रा नाही. दोज आर नॉट शिप, त्या मेंढ्या नाहीत. कळालं? फक्त काय करायचं आहे आपल्याला? ॲम नंतर काय वापरायचं आहे? नॉट. इज नंतर काय वापरायचं आहे? नॉट. आर नंतर काय वापरायचं आहे? नॉट. हा शब्द टाकला तर जे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होते, जे होकारार्थी वाक्य होते, ते वाक्य कशामध्ये बदललेले आहेत? निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये, म्हणजेच नकारार्थी वाक्यामध्ये. ओके, याच्यानंतर ॲम नॉट, इज नॉट, आर नॉट. ॲम नॉटचा अर्थ काय होतो? नाही. इज नॉटचा अर्थ काय होतो? नाही. आणि आर नॉटचा अर्थ पण काय होतो? नाहीत. ओके, आता खालची जे वाक्य दिलेली आहेत ते आपण मोठ्याने वाचणार आहोत. कशासाठी मोठ्याने वाचायचं आहे आपल्याला? मी आधीच सांगितलं की आपण स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये आहोत आणि आपल्याला बोलायला शिकायचं आहे. मग बोलायला येण्यासाठी काय व्हायला पाहिजे? आपली व्होकॅब्युलरी तर वाढायला पाहिजे, पण आपलं प्रनाऊन्सिएशन पण कसं असायला पाहिजे? व्यवस्थित असायला पाहिजे. त्यामुळे जी वाक्य मी देते ती तुम्ही मोठ्याने वाचली पाहिजेत. त्याचा उच्चार स्पष्ट येतो की नाही तो पाहायला पाहिजे. पाहता मी वाचून दाखवते वाक्य. आय ॲम नॉट अ डॉक्टर, आय ॲम अ टीचर. मी डॉक्टर नाही, मी कोण आहे? शिक्षक आहे. आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम अ टीचर. हे दोन जोड्या आहेत. या वाक्य एकत्र घेतलं तर काय होतं? हे सलग वाक्य आहे. आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही, तर मी कोण आहे? आय एम अ टीचर. दुसरं पहा, आय एम नॉट अ स्कूल बॉय, मी शाळकरी मुलगा नाही आहे. आय एम अ फार्मर, मी कोण आहे? शेतकरी आहे. आय एम नॉट अ स्कूल बॉय, आय एम अ फार्मर. हे अशी जी वाक्य आहे ती पेअरमध्ये बोलतो आहोत आपण, आणि या पेअर्समधून काय होतं? आपल्याला अर्थ कळतो की मी शाळकरी मुलगा नाही आहे, तर मी कोण आहे? फार्मर आहे. वी आर नॉट ओल्ड, आम्ही म्हातारे नाही आहेत, तर वी आर यंग. ह्या काय आहेत? जोड्या आहेत. आणि अशा पद्धतीच्या तुम्ही जवळजवळ 30 ते 35 जोड्या बनवून ठेवायच्या आहेत. कळालं तुम्हाला? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? विच इज नॉट अफर्मेटिव्ह, जे होकारार्थी नाही ते नकारार्थी वाक्य आहे. मग होकारार्थी वाक्य करताना आपण जे इज, आर, ॲम असे शब्द वापरतो, त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय लावायचं आहे? नॉट हा शब्द लावला की आपल्याला काय पूर्ण होणार आहे? संपूर्ण वाक्य निगेटिव्ह होणार आहे किंवा नकारार्थी होणार आहे. कळालं हे? ओके, आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, यूज ऑफ हॅव अँड हॅज. आपण कशा पद्धतीने हॅव आणि हॅजचा वापर करणार आहोत. पहा, हॅवचा अर्थ पहा, आपण बऱ्याच वेळा गोंधळ करतो. वी हॅव, ही हॅज किंवा ही हॅव असं बोलतो, पण इंग्रजीमध्ये त्याचे नियम वेगळे आहेत. याचा इंग्लिश भाषेमध्ये कॉमनली वापर होतो हॅव आणि हॅजचा. आता हॅवचा अर्थ काय होतो पहा. हॅवचे जवळजवळ 3 अर्थ आहेत. च्या जवळ असणे, म्हणजे एखाद्याच्या जवळ असणे याला बोलतात हॅव. ला असणे, एखाद्याला असणेला पण हॅव बोलतात. किंवा एखाद्याचे असणे याला पण हॅव बोलतात. किंवा च्या मालकीचे असणे, असे 4 अर्थ हॅवचे दिलेले आहेत. आता याचे वापर कसं करायचं पहा. आपण पाहिलेलं आहे, प्रथम पुरुषमध्ये आपण आय वापरतो, मी. मी नंतर याचं अनेक वचन काय होतं? वी. यूचं अनेक वचन काय होतं? यूज. त्याच्यानंतर ही, शी, इटचं अनेक वचन काय होतं? दे. आता यांना कसं वापरणार आहोत? आय हॅव, वी हॅव. हे पहा, हे पाठ करायचं, हे लक्षात ठेवायचं नीट, कारण हे तुम्ही बऱ्याच वेळा चुकता. मोठे मोठे शिकलेले लोकसुद्धा हॅव आणि हॅजचा डिफरन्स समजू शकत नाहीत. ॲक्च्युली दोघांचाही अर्थ एकच आहे, तरीसुद्धा तो कुठं वापरायचा हे आपल्या नीट लक्षात आलं पाहिजे. आय हॅव, वी हॅव, म्हणजे प्रथम पुरुष एक वचन आणि अनेक वचनमध्ये कुठला शब्द वापरायचा आहे? आय हॅव, माझ्याकडे आहे. वी हॅव, त्यांच्याकडे आहे.
द्वितीय पुरुषमध्ये काय करतो आपण? यू हॅव, यू हॅव. पहा पुन्हा द्वितीय पुरुषमध्ये आपण काय वापरतो? तुझ्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे. तृतीय पुरुषमध्ये काय वापरतो? ही, शी, इट. हे तिघं जण आहेत की नाही तिथे? मग हिच्या पुढे काय लावायचं? हॅव का हॅज? तर हिच्या पुढे हॅज लावायचं आहे. HAS, हॅज. शीच्या पुढे हॅज, शी हॅज. इट हॅज, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. आणि यांचं अनेक वचन काय होणार? दे हॅव. कळालं? हॅज आणि हॅवचा वापर करताना हॅव हे सगळीकडे वापरलं जातं, पण फक्त कोणापुढे वापरलं जात नाहीये? ही, शी आणि इटच्या पुढे. हे वर्तमान काळामध्ये हॅजचा वापर केला जातो. हॅज आणि हॅवचा अर्थ काय होतो? एखाद्याच्या जवळ असणे, एखाद्याच्या मालकीचे असणे. हे सगळे अर्थ तुम्हाला वर दिलेले आहेत. फक्त कुठं बदल होतो आपल्या याच्यामध्ये? बाकी सगळीकडे आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव, ही, शी, इट हॅज, दे हॅव असा डिफरन्स आहे. ओके, हा लक्षात ठेवायचा. हा पाठ करायचा, कारण आपण लिहिताना पण चुकतो आणि बोलताना तर कॉमनली चुकतच असतो. ओके, फॉर एक्झाम्पल्स पहा. आय हॅव 3 पेन्स. माझ्याकडे 3 पेन आहेत किंवा लेखण्या आहेत. वी हॅव अ हाऊस. माझं एक घर आहे. आमचं, माझं नाही, आमचं. वी हॅव अ हाऊस. आमचे एक घर आहे. यू हॅव अ अंकल. तुला किंवा तुम्हाला एक काका आहेत. दे हॅव 10 मँगोज. त्यांच्याकडे 10 आंबे आहेत. दीज गर्ल्स हॅव न्यू पेन्सिल्स. त्या मुलीकडे किंवा त्या मुलीजवळ नवीन पेन्सिल्स आहेत. कळालं? हॅव आणि हॅजचा डिफरन्स लक्षात राहील ना? पहा, छोटं छोटं आहे. फार छान आहे इंग्लिश, लक्षातही राहतं. फक्त वापरताना काय होतं? बऱ्याच वेळा आपण चुका करतो आणि फार मायनर चुका असतात, फार छोट्या चुका असतात. पण त्याच्यामुळं काय होतं? आपलं इंग्लिशचं ग्रामर चुकतं, त्याचं इम्प्रेशन वेगळं पडतं किंवा त्याचा अर्थ बदलतो. ओके, आता हॅज हे हॅवचेच वर्तमान काळातील रूप आहे. हॅव आणि हॅज काय आहे? हॅवचंच रूपांतर आहे, पण कुठलं वर्तमान काळातले रूप आहे? हे क्रियापद ही, शी, त्यांच्याबरोबरच वापरलं जातं. पहा आता, अ रिक्षा हॅज 3 व्हील्स. रिक्षाला किती चाकं आहेत? 3 चाकं आहेत. पहा, उच्चार पण तुम्ही लेक्चर पुन्हा पुन्हा काय ऐकायचं आहे? कारण एखाद्या शब्दाचा उच्चार नाही जमला तुम्हाला तर तुम्ही तिथून तो टॅली करू शकता. रिक्षाला किती व्हील्स आहेत? व्हील्स म्हणजे चाकं, 3 चाकं आहेत. गोपाल हॅज अ सिस्टर. गोपालला एक बहीण आहे. ओके, गोपाल हॅज अ सिस्टर. गोपालला एक बहीण आहे. गोपाल म्हणजे कोण? मुलगा. म्हणजेच कोण? ही. हिला काय लावतो, वापरतो आपण? हॅज. म्हणजे गोपालला आपण काय वापरणार? हॅज. ओके. एव्हरी नेशन हॅज अ फ्लॅग. प्रत्येक देशाला एक ध्वज असतो किंवा प्रत्येक देशाचा ध्वज असतो. An elephant has a trunk. एलिफंट कोण आहे? आय एम नॉट एलिफंट, यू आर नॉट एलिफंट. एलिफंट इज अ थर्ड पर्सन, तृतीय पुरुष. ओके, त्यामुळे आपण त्याला काय वापरणार आहोत? हॅज. ओके, त्यामुळे हत्तीला ट्रंक म्हणजे काय? सोंड. हत्तीला सोंड असते. हिज फादर हॅज अ कार. त्याच्या वडिलांकडे एक मोटार आहे किंवा कार आहे. ओके, कळालं तुम्हाला हॅव आणि हॅजचा डिफरन्स कसा असतो, तो कशा पद्धतीने लिहायचा ते? आता हॅव आणि हॅजचा वापर करून काही नकारार्थी वाक्य पण बनवता येतात. आतापर्यंत आपण सगळी अफर्मेटिव्ह वाक्य पाहिलीत. अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे कशी? होकारार्थी वाक्य. पण आता आपण काय पाहणार आहोत? त्याचे नकारार्थी वाक्य कशी बनवायचे आहेत ते. बनवताना परत काय वापरणार आहोत? आपण नकारार्थी वाक्याचा काय नियम शिकलेलो आता जस्ट? वी हॅव स्टडीड दॅट whenever we are changing or we are making the negative sentence, we use the word not. Not is very important word here. Whenever you are transforming or whenever you are changing the word from the sentence from affirmative to negative, you should use the not word there. Okay. आता हॅव आणि हॅजचा वापर करून आपण नकारार्थी वाक्य कसं बनवायचं ते पाहूया. बनवताना हॅव नॉट आणि हॅज नॉटचा वापर करतात. कुठले शब्द वापरतात? हॅव नॉट आणि हॅज नॉट. हॅव नॉटचं संक्षिप्त रूप काय? छोटं रूप. तर नॉट काढून टाकायचं आणि फक्त हॅवंट, HAVEN ॲपॉस्ट्रॉफी टी वर जो आपण हे करतो ना, स्वल्पविराम देतो की त्याला बोलतात ॲपॉस्ट्रॉफी. हॅज नॉटचा अर्थ संक्षिप्त रूप काय? हॅझंट, HASN ॲपॉस्ट्रॉफी टी. या क्रियापदानंतर नो हा शब्द लिहिला तरी सुद्धा नकारार्थी वाक्य तयार होते. पहा, आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी. ते एक्झाम्पल्स तुम्हाला मोठ्याने वाचायचे आणि त्याचे 3 पद्धती. अर्थ एकच होणार प्रत्येक वाक्याचा, पण बोलण्याचं कसं आहे? वेगवेगळी पद्धती आहे, कारण आपण बोलायला शिकतो आहोत आणि बोलण्याच्या पद्धती इथे वेगवेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल, वी हॅव आणि हॅजचा वापर करून नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. तर या वाक्यामध्ये बनवताना
हॅव नॉट किंवा हॅज नॉटचा वापर करतात. हॅव नॉटचे संक्षिप्त रूप काय आहे? हॅवंट, HAVEN''T. जो ॲपॉस्ट्रॉफी दिला आहे तो आपण पाहिलेलाच आहे की ॲपॉस्ट्रॉफी टी आहे. हॅज नॉटचे संक्षिप्त रूप आहे हॅझंट, HASNT. या क्रियापदानंतर नो हा शब्द लिहिला तरीसुद्धा नकारार्थी वाक्य होते. फॉर एक्झाम्पल पहा, वी हॅव नॉट TV. आमच्याकडे TV नाही. वी हॅवंट TV. आमच्याकडे TV नाही. वी हॅव नो TV. आमच्याकडे TV नाही. तिन्ही वाक्यांचा अर्थ काय होतो? आमच्याकडे TV नाही. पण लिहिण्याची पद्धती कशी आहे? वी हॅव नॉट TV, वी हॅवंट TV, वी हॅव नो TV. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया. दे हॅव नॉट अ ग्रँडफादर. त्यांना आजोबा नाहीत. दे हॅवंट अ ग्रँडफादर. त्यांना आजोबा नाहीत. दे हॅव नो ग्रँडफादर. त्यांना आजोबा नाहीत. पहा, इंग्रजीमध्ये कसं आहे, अलंकारिक भाषा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते, वेगवेगळ्या स्टाईलनी बोलली जाते. त्या सगळ्या आपल्याला आत्मसात करून घ्यायच्यात. शिवाय हे लिहिलं पण जातं वेगवेगळ्या पद्धतीने. पहा पुढचं एक्झाम्पल. द फार्मर हॅज नॉट अ काऊ. फार्मरजवळ किंवा त्या शेतकऱ्याजवळ गाय नाही. द फार्मर हॅझंट अ काऊ. द फार्मर हॅज नो काऊ. तिघांचाही अर्थ एकच होतो. तिन्ही वाक्य बरोबरच आहेत. तिन्ही वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरू शकतो. सरिता हॅज नॉट अ न्यू पेन. सरिताजवळ नवीन पेन नाही. सरिता हॅझंट अ न्यू पेन. सरिता हॅज नो न्यू पेन. ओके, पुढचं एक्झाम्पल पहा. शेखर हॅज नॉट उर्दू बुक्स. शेखरकडे उर्दू पुस्तकं नाहीत. शेखर हॅझंट उर्दू बुक्स. शेखरजवळ उर्दू पुस्तके नाहीत. शेखर हॅज नो उर्दू बुक्स. तिघांचाही अर्थ हेच आहे की शेखरजवळ उर्दू पुस्तके नाहीत. वी हॅव नॉट अ कझन. कझन, ओके, वी हॅव नॉट अ कझन हा शब्द मी मुद्दाम लिहिलेला आहे. कझन का लिहिलेला आहे? कारण आपण काय बोलतो माहिती आहे का, आय हॅव कझन सिस्टर, आय हॅव कझन ब्रदर. तर असं बोलायचं नाही. काय बोलायचं आहे? कझन म्हणजे काय? चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. कझन म्हणजे काय? चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. वी हॅव नॉट अ कझन. आम्हाला कझन नाही. वी हॅवंट अ कझन. आम्हाला चुलत भाऊ किंवा चुलत बहीण नाही. वी हॅव नो कझन. मी तिथं स्टार करून PDF मध्ये लिहिलेलं आहे. डोंट यूज कझन सिस्टर और कझन ब्रदर असं लिहायचं नाही. कझन, फक्त कझन म्हणजेच काय? तर चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. ओके, पुढचं एक्झाम्पल पहा. दिस हाऊसेस हॅव नॉट बिग विंडोज. या घरांना मोठ्या खिडक्या नाहीत. These houses haven't big windows. These houses have no big windows. कळलं? Their house has not a terrace. त्यांच्या टेरेस किंवा त्यांच्या बिल्डिंगला किंवा त्यांच्या घराला टेरेस नाही म्हणजे गच्ची नाही आहे. तेच वाक्य कसं लिहायचं वेगवेगळ्या पद्धतीने? Their house hasn't a terrace. Their house has no terrace. Okay. Your school has not a laboratory. तुमच्या शाळेला प्रयोगशाळा नाही. Your school hasn't a laboratory. Your school has no laboratory. आता याचं होमवर्क दिलेलं आहे. हे जे आहे त्याचे 10 वाक्य बनवायचे आहेत तुम्हाला आणि खाली जी वाक्य दिलेले आहेत त्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे. मला प्रत्येकाने होमवर्क व्हॉट्सअपला पाठवला तरी चालेल. ओके, पहा ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे होमवर्क दिले आहेत. ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. जे वाक्य मराठीतून दिलीत ती तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायची. जी वाक्य इंग्लिशमध्ये दिलीत ती तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायची आहेत. आणि बाकी अशा पद्धतीचे किती वाक्य बनवायचे आहेत? 10 वाक्य बनवायचे आहेत. कशा पद्धतीचे? एक वाक्य घ्यायचं, त्याचं निगेटिव्ह बनवायचं आणि ते वाक्य वर लिहायचं, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स त्याच्या खाली लिहायचं आणि मग या 3 पद्धतीने तुम्हाला ते वाक्य लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, देअर हाऊस हॅज नॉट टेरेस. हे वाक्य तुम्ही किती पद्धतीने लिहिणार आहात? 3 पद्धतीने. ओके, दिस इज युअर होमवर्क. थँक यू.